तर वर्षभर वारकरीच्या सोहळ्याची वाट पाहत असता तो वारी प्रस्थान सोहळा आज सुरू झालाय। आज देहूतून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। लाखो वारकरी या सोहळ्यासाठी देहूत दाखल झालेत। देहू मंदिर परिसरात वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलाय। विठू नामाचा गजर करत वारकऱ्यांचे विविध खेळ सध्या सुरू आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत दुपारी 2:30 वाजता पालखी देहूतून पंढरीकडे प्रस्थान करेल। टाळ मृदुंगाच्या गजरात तुकोबाराय ज्ञानोबारायांचा जयघोष करत विठ्ठलाचं नामस्मरण करत पालखी पंढरीकडे प्रस्थान करणार आहे। आणि या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या देहूतून आपल्या सोबत आहेत। शिवानी, वारकऱ्यांमध्ये उत्साह कसा दिसून येतोय, कुठपर्यंत तयारी आली आहे? वारकऱ्यांचा उत्साह आपण सकाळपासूनच आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय, मात्र त्यातच फोटोग्राफर्सचाही उत्साह तेवढाच दाखवणं महत्त्वाचं आहे। कारण ही वारी प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम जसं विठुरायानं किंवा बाकी सगळे चॅनल्स करतात, तसेच फोटोग्राफर्स देखील करत असतात। आपण व्हिज्युअली बघितलं तर अत्यंत गर्दीत जाऊन असू देत, आपल्याला चांगल्यातला चांगला फोटो कसा मिळेल, आपलं चांगलं व्हिज्युअल कसं लोकांपर्यंत पोहोचेल याचा प्रयत्न हे सगळे फोटोग्राफर्स करताना दिसतात। माझ्यासोबत काही तरुण फोटोग्राफर्स आहेत। कुठून आला आहात तुम्ही? मी मुंबईवरून आलोय। किती वर्ष झाले वारी करताय? मला गेली 6 वर्ष झाली मी वारी करतोय। काय मिळतंय या वारीत येऊन? इथल्या सगळं जे वातावरण आहे अत्यंत नयनरम्य वातावरण आहे। हे वातावरण बघता, हे वातावरण टिपता आणि लोकांपर्यंत पोहोचता, काय मिळतं वारीत? ऍक्च्युली हे जे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती जे तुम्ही उत्साह बघत असाल आणि जे हास्य बघत असाल, ते जे कॅप्चर करायची म्हणजे जे काय बोलणार मी, त्या गोष्टीला एक जे महत्व आहे ना, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि खूपच बरं वाटतं ते करण्यामध्ये। नोकरी कुठे करतो, काय व्यवसाय? मी फ्रीलान्स फोटोग्राफर आहे आणि हे जे मुवमेंट्स हे कॅप्चर करायला मला खूप आवडतं। भारताची संस्कृती दाखवायला मला खूप आवडतं। आतापर्यंतचा वारीतला एखादा अनुभव? मी 6 वर्ष झाली करतोय। जेव्हा वाकरीला जात होतो, एकदा चालता चालता मला लिटरली विठोबाचा अनुभव साक्षात झाला होता। हे आता मी फक्त सांगू शकतोय, बट मी जेव्हा ते अनुभवलं होतं ते क्षण खूपच छान होते। तू किती वर्ष झाले वारीत येत? 6 साल हो गए। क्या मिलता है वारी में आने से? यहाँ पे जो एक कल्चर है जो आप देखते हो, जो इतने सालों से जो चल रहा है, वो अभी तक उतना ही आगे बढ़ा रहे ये लोग। एंड जितना यहाँ पे एक पॉजिटिविटी फील होता है, वही मेरे को रोज बाहर पर आने की इतना ये मोटिवेट करता है। त्या तरुणांमध्ये आपण बघितलं तर काम, मेंटल हेल्थ या सगळ्या गोष्टी आहेत। पण आपल्यासोबत गणेश आहे। गणेशचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। आणि काय तू वारीत काय मिळतं? मला वारीत एक समाधान मिळतं। मला माणुसकी जी आहे ना खूप जवळून कळते माणसांची। आणि मला असं वाटतं की जी पिढी आहे, जी आपले आजोबांच्या वयांची माणसं आहेत, ती मला असं वाटतं की माणुसकी जपणारी शेवटची पिढी आहे। आणि त्यामुळेच मला एक प्रेरणा मिळते, मला खूप इन्स्पिरेशन मिळतं त्यातनं, की आधीचे लोक कसे आहेत, कसं ते आपला पूर्ण जे आपलं धर्म आहे तो कसा ते पुढे नेत आहेत, ते बघून आम्हाला खूप प्रेरणा मिळते खूप। आणि त्या ऊर्जेमुळेच आता एवढे वयस्कर लोक आहेत, त्यांच्यातून आम्हाला जे जेवढे चालतात, इतक्या किलोमीटर चालतात फक्त देवाच्या नावाने, पूर्ण विश्वासाचा खेळ आहे। एवढं मोठा विश्वास, एवढं काही, त्यामुळे एवढं काही शिकायला मिळतं ना आम्हाला। आणि समाधान मिळतं मनामध्ये की समाधानी राहावं, भले आपल्याकडे किती पैसे असून दे किंवा काही असून दे, पण समाधान जे असतं ना ते देवामध्येच आहे, देवरूपीमध्येच आहे। आत्ताचा तरुण आहे तो मानसिकदृष्ट्या कुठेतरी खचत चाललेला दिसतोय। सोशल मीडिया असतो, पण यांच्या चेहऱ्यावर बघून हे सगळं दिसत नाही समाधान। बरोबर, कारण की ना आजकालची जे नवीन पिढी आहे ना, ती मोबाईल फोन आले, सोशल मीडिया आहे, त्यामुळे ते लोक वाहून गेले आहेत त्यामध्ये। पण जी आपली मागची जी पिढी आहे त्यांना अजून ॲक्सेस नाही आहे, त्यामुळे ते ना जगतात, जीवन एका क्षणामध्ये जगतात। आणि ते आपल्याला शिकायला पाहिजे। आता जसं काय आता सगळे चाललेत पंढरपूर वारीला, सगळे चालले आता वारीसाठी सगळे निघालेत। त्या वारीमध्ये जाता आता त्यांना जे एकमेकांना मिळतात ते लोक, जसे ते गळे आपल्या गाठीभेटी करतात, त्यामुळे त्यांना बघून तेवढं आम्हाला समाधान तर ही नयनरम्य दृश्य आपण देहूतून पाहत होतो। आणि शिवानी, ज्या प्रकारे वारकरी जेवढे वारीत चालण्यासाठी महत्वाचे आहेत, तेवढेच फोटोग्राफर, जे छायाचित्रकार, तरुण छायाचित्रकार या वारीची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवतायत, ते देखील महत्वाचं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।